आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यावर पडदा, ईडीच्या क्लोजर रिपोर्टचा दिल्ली न्यायालयाकडून स्वीकार। ईडीकडून गुप्त तपास करूनही कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी उगारला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर हात। बेळगावमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाव आंदोलन कार्यक्रमातील हा प्रकार। शालेय मुलांच्या सुरक्षेसाठीचा शासन निर्णय सादर। बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिफारसी देण्यासाठी समिती नेमण्यात आली होती। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द। ऑनलाईन कामांसाठी शाळेत हजर राहण्याचे शिक्षण संचालनालयाचे आदेश। राज्य सरकारकडून महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय। पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी पर्यटन मित्र स्थापन करणार। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसणकर उद्या निवृत्त होत आहेत। मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी रितेश कुमार, सदानंद दातेंच्या नावाची चर्चा। संजय कुमार वर्मा आणि अर्चना त्यागी यांच्या नावाची ही चर्चा। अमिताभ गुप्ता आणि संजीव कुमार सिंघलही शर्यतीत। वारंवार चेक बाउन्स झाल्याने बँक खातं बंद होणार। चेक बाउन्स होण्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नियम। भारतात मार्च महिन्यात 1,45,00,000 जणांचा विमान प्रवास। प्रवासी संख्येत 8.79% वाढ। प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ।